साखरपेठ परिसरातील शालेय गणवेश तयार करणाऱ्या जुन्या दुमजली गारमेंट सेंटरला भीषण आग लागली। ही घटना मंगळवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडली। या आगीत मोठ्या प्रमाणात कापड व तयार गणवेश जळून नुकसान झाले आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 8 बंब पाणी मारावे लागले। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। या सेंटरमधून धूर व ज्वाळा येत असल्याचे नागरिकांना दिसताच त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला कळवले। ही माहिती कळताच रविवार पेठ येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मात्र गल्लीत अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना थेट आगीच्या ठिकाणी पोहोचता आले नाही। त्यामुळे सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावर गाड्या उभ्या करून अग्निशामक कर्मचाऱ्यांना पाईपच्या सहाय्याने आतमध्ये प्रवेश करून पाण्याचा मारा करावा लागला। गारमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड साठा असल्याने आगीने काही वेळातच तीव्र रूप धारण केले। आगीची तीव्रता पाहता अग्निशमन विभागाचे रेस्क्यू व्हॅन, ऑक्सिजन मास्क आणि ऑक्सिजन टाक्यांसह अग्निदूत पथकही घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। सरपंच साहेब सगरी यांचा एक घर पण आहे, अजून रेडीमेडचा त्यांचा कारखाना आहे छोटासा, त्यामध्ये आपला संसार करून उपयोग करत होते। परंतु आज अचानक आग लागली, कशामुळे लागली अजून हे निश्चित झालेलं नाही आहे, पण आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यांचा, सर्व माल जळलेला आहे। त्याची अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यात, आता आग विझवण्याचं काम चालू आहे। परंतु आता ह्या गरीबावर काय आता फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।